स्टुडंट्स, वेलकम इन इझी ट्युशन क्लासेस. आज आपण 9th स्टँडर्ड 3rd नंबरचा लेसन पॉलिनॉमियल्स पाहत आहोत. त्याच्यातील प्रॅक्टिस आहे 3.4 पाहूया. त्याआधी इझी ट्युशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पाहूया प्रॅक्टिस आहे 3.4. क्वेश्चन आहे फॉर x इज इक्वल टू 0 फाइंड द व्हॅल्यू ऑफ x स्क्वेअर मायनस 5x प्लस 5. आपल्याला इथे पॉलिनॉमियल दिलेला आहे एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 5. आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे. एक्स इज इक्वल टू 0 असताना या पॉलिनॉमियल्सची व्हॅल्यू काय असेल तर फाइंड करूया. लिहायचं कसं पहा. पॉलिनॉमियल्स इन एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 5. लिहिताना लिहायचं पॉलिनॉमियल्स इन एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 5. आता आपल्याला पॉलिनॉमियल्स ऑफ एक्सची व्हॅल्यू घ्यायची आहे 0. मग लिहिताना लिहिणार सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ एक्स इज 0. मग पॉलिनॉमियल्स इज 0 इज इक्वल टू जिथे एक्स आहे त्या जागेवर आपण एक्सची व्हॅल्यू घेणार आहोत 0. मग इथे होईल 0 स्क्वेअर मायनस 5 इंटू 0 प्लस 5. 0चा स्क्वेअर केला तर तो येईल 0. निगेटिव्ह 5 इंटू 0 5 0 0च राहील प्लस 5 म्हणून आन्सर असणार आहे आपलं 5. हे झालेलं आहे आन्सर. म्हणजे पॉलिनॉमियल इन 0 इज इक्वल टू 5 हे आहे आन्सर आणि ही झालेली आहे व्हॅल्यू फाइंड. सेकंड नंबरचं पाहूया एक्झाम्पल. सेकंड नंबरचं एक्झाम्पल पहा. इथे आपल्याला पॉलिनॉमियल इन वाय दिलेला आहे. आपण ते राईट करून घेऊया पहिल्यांदा. पॉलिनॉमियल इन वाय इज इक्वल टू y स्क्वेअर मायनस 3 अंडर रूट 2y प्लस 1. ही आहे पॉलिनॉमियल इन वायची व्हॅल्यू. आपल्याला फाइंड करायची आहे पॉलिनॉमियल इन 3 अंडर रूट 2ची व्हॅल्यू 3 अंडर रूट 2. अशा वेळी काय करायचं, वायच्या जागेवर आपण आता कोणती व्हॅल्यू घेणार आहोत 3 अंडर रूट 2. मग 3 अंडर रूट 2 स्क्वेअर वाय स्क्वेअर आहे म्हणून 3 अंडर रूट 2 स्क्वेअर मायनस 3 अंडर रूट 2 हे y इंटू आहेत म्हणजे मल्टिप्लायला आहेत म्हणून yची व्हॅल्यू आहे 3 अंडर रूट 2 प्लस 1. पहा y स्क्वेअर म्हणजे 3 अंडर रूट 2 स्क्वेअर मायनस 3 अंडर रूट 2 आहे तसेच इंटू y आहेत म्हणून मल्टिप्लायला yची व्हॅल्यू 3 अंडर रूट 2 लिहिली प्लस 1 आहे तसंच. तिथे पहा स्क्वेअर करायचं आहे 3 स्क्वेअर 9. अंडर रूट 2 स्क्वेअर काय होतं अंडर रूट आणि 2 स्क्वेअर आणि अंडर रूटचं हे साईन जातं राहतील फक्त 2 मायनस 3 3 जा 9 आणि हे अंडर रूट 2 इंटू 2 प्लस 1. आपण हे काय केलेले आहेत अंडर रूटमधले असलेले 2 एकाच अंडर रूट 2 मध्ये घेतलेले आहेत. 9 2 जा इथे करूया 9 2 जा मल्टिप्लाय करूया 9 2 जा 18 मायनस 9 काय होईल अंडर रूट 2 मध्ये 2 2 जा 4 आणि 4चं स्क्वेअर रूट निघेल 4चं स्क्वेअर रूट येतं 2 प्लस 1. 18 मायनस 9 2 जा 18 प्लस 1. हे 18 18 0 इज इक्वल टू 1. म्हणजेच पॉलिनॉमियल इन 3 अंडर रूट 2ची व्हॅल्यू आलेली आहे. पॉलिनॉमियल इन 3 अंडर रूट 2ची व्हॅल्यू आलेली आहे 1. थर्ड नंबरचं एक्झाम्पल पाहूया. इफ पॉलिनॉमियल इन m इज इक्वल टू m क्यूब प्लस 2m स्क्वेअर मायनस m प्लस 10 देन पॉलिनॉमियल इन a प्लस पॉलिनॉमियल इन निगेटिव्ह a इज इक्वल टू. आपल्याला फाइंड करायचं आहे. पहा पॉलिनॉमियल इन m आपल्याला दिलेला आहे. आपल्याला पॉलिनॉमियल इन mच्या जागेवर पॉलिनॉमियल इन a यूज करायचा आहे. पॉलिनॉमियल इन m इज इक्वल टू m क्यूब प्लस 2m स्क्वेअर मायनस m प्लस 10 हे दिलेलं आहे. आपल्याला पॉलिनॉमियल इन a फाइंड करूया. जिथे m लिहिलेला आहे त्या जागेवर आपल्याला a घ्यायचा आहे. मग a क्यूब प्लस 2 इंटू a स्क्वेअर मायनस a प्लस 10 म्हणजेच काय होईल a क्यूब प्लस 2a स्क्वेअर मायनस a प्लस 10.
हा झाला आहे पॉलिनॉमियल इन ए. आणि आपल्याला पॉलिनॉमियल इन निगेटिव्ह ए सुद्धा फाइंड करायचा आहे. तो फाइंड करूया. पॉलिनॉमियल इन निगेटिव्ह ए इज इक्वल टू, आता जिथे एम आहे त्या जागेवर आपल्याला निगेटिव्ह ए यूज करायचा आहे. पहा, निगेटिव्ह ए क्यूब प्लस 2 इंटू एम स्क्वेअर आहे, तिथे निगेटिव्ह ए स्क्वेअर मायनस ए प्लस 10. इथे मायनसचं साईन आहे आणि आपला ए पण आहे मायनस, मग तो मायनसचं तसंच घ्यायचा. आता निगेटिव्ह ए क्यूब काय होईल, निगेटिव्ह ए क्यूब. 2 इंटू निगेटिव्ह ए स्क्वेअर आहे, निगेटिव्ह ए स्क्वेअर आहे, निगेटिव्ह एचा स्क्वेअर होईल पॉझिटिव्ह ए स्क्वेअर, म्हणून इथे ॲडिशन प्लस 2a स्क्वेअर. पहा, एक नंबर निगेटिव्ह एक नंबर पॉझिटिव्ह असेल तर काय होतं, निगेटिव्ह साईन राहतं, परंतु इथे निगेटिव्ह एचा स्क्वेअर पॉझिटिव्ह ए स्क्वेअर होईल, म्हणून पॉझिटिव्ह ए स्क्वेअर इंटू पॉझिटिव्ह 2a स्क्वेअर. ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्हचं साईन असेल तर आतल्या नंबरचं साईन ऑपोजिट करायचं, म्हणजेच निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह, म्हणून इथे पॉझिटिव्ह ए प्लस 10. हा आलेला आहे आपला पी इन निगेटिव्ह, पॉलिनॉमियल इन निगेटिव्ह ए. आपल्याला फाइंड काय करायचं आहे, पी पॉलिनॉमियल इन ए प्लस पॉलिनॉमियल इन निगेटिव्ह ए. करूया फाइंड. पॉलिनॉमियल इन ए प्लस पॉलिनॉमियल इन निगेटिव्ह ए इज इक्वल टू, पहिला पॉझिटिव्ह एचा लिहून घेऊया, ए क्यूब प्लस 2a स्क्वेअर मायनस ए प्लस 10. दोघांचे ॲडिशन करायचे आहे. निगेटिव्ह ए क्यूब प्लस 2a स्क्वेअर प्लस ए प्लस 10. आता इथे पहा, हा पॉझिटिव्ह ए क्यूब आहे, इथे निगेटिव्ह ए क्यूब आहे, म्हणजे हा कॅन्सल होईल. पॉझिटिव्ह 2a स्क्वेअर पॉझिटिव्ह जाणार नाही, निगेटिव्ह ए पॉझिटिव्ह ए कॅन्सल होईल. रिमेनिंग आहे 2a स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर प्लस 10 प्लस 10. करूया ॲडिशन. 2 + 2 4a स्क्वेअर प्लस 10 + 10 20. म्हणजे आन्सर आलेला आहे आपलं पॉलिनॉमियल इन ए प्लस पॉलिनॉमियल इन निगेटिव्ह ए इज इक्वल टू 4a स्क्वेअर प्लस 20. हे आहे आपला आन्सर. थँक्यू. 4 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. पॉलिनॉमियल इन वाय दिलेला आहे आपल्याला आणि आपल्याला फाइंड करायचं आहे पॉलिनॉमियल इन 2. लिहूया. पॉलिनॉमियल इन वाय इज इक्वल टू 2y क्यूब मायनस 6y स्क्वेअर मायनस 5y प्लस 7. आणि पॉलिनॉमियल इन 2, आता आपल्याला काय करायचं आहे, ज्या जागेवर y आहे त्या जागेवर आपल्याला 2 राईट करायचे आहेत. म्हणजे इथे y क्यूब आहे तर इथे आपला काय होईल 2 क्यूब मायनस 6 इंटू y स्क्वेअर, इथे होईल 2 स्क्वेअर मायनस 5 इंटू 2 प्लस 7. पहा, पहिल्यांदा क्यूब करूया, नंतर मल्टिप्लिकेशन. 2 इंटू 2 क्यूब 8 मायनस 6 इंटू 2 स्क्वेअर 4 मायनस 5 इंटू 2 लिहू शकतो डायरेक्ट. 5 2 = 10 प्लस 7. 8 2 = 16 मायनस 6 4 = 24 मायनस 10 प्लस 7. इथे पहा 16 मायनस 24 केले, रिमेनिंग राहतील निगेटिव्ह 8 निगेटिव्ह 10 प्लस 7. पण दोघांचे ॲडिशन होईल निगेटिव्ह 18 प्लस 7 आणि डिफरंट साईन आहे म्हणून सबट्रॅक्शन होईल. 18 मायनस 7 11 आणि बिगर नंबर साईन निगेटिव्ह 11. पुन्हा पहा, या दोघांची सबट्रॅक्शन केली आणि मोठ्या नंबरचं साईन दिलेलं आहे निगेटिव्ह 8 आलं, हे आहे तसंच राईट केलं. इथे पहा दोघांचे साईन सेम आहेत म्हणून दोघांची ॲडिशन झाली, हे निगेटिव्ह 18 आले आणि इथे दोघांचे साईन डिफरंट आहेत म्हणून दोघांचे सबट्रॅक्शन झालेलं आहे आणि बिगर नंबर साईन दिलेला आहे. म्हणजेच पॉलिनॉमियल इन 2 इज इक्वल टू आलेला आहे निगेटिव्ह 11.